गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग पण मॅम. आपलं काय चालू होतं? मस्त. मॅम आपण शाब्दिक समीकरणे सोडवत होतो. पहिल्या 1, 2 चला तिसऱ्याचे समीकरणे मधली शाब्दिक उदाहरणे. त्याच्यातली आपली किती झालेली आहेत? मॅम त्यातलं आपलं पहिलं आणि दुसरं झालतं. पहिलं आणि दुसरं झालं होतं. मॅम तिसरं पण झालेलं. तिसरं झालेलं? मला नाही वाटत तिसरं झालंय. म्हणजे दोनच झाले. हे आयताचंच झालं होतं ना? अच्छा, तिसरं हा पण मॅम झालंय आपण माझ्या त्याची मते लांबी ना? आणि रुंदी काढून तिसरं पण क्षेत्रफळे काढली होती. तिसरं पण माझ्यामध्ये तुम्हाला दिलेलं का समीकरण तयार करून? असं वाटतं मला पण आता. हा मॅम समीकरण तयार करून दिलं होतं. बरोबर. ठीक आहे, मग आता आपण चौथ्यापासून सुरू करूया. ठीक आहे. आता आपलं चौथं जे आहे शाब्दिक उदाहरण, ते कसं आहे बघा, की एका अपूर्णांकाचं, स्क्रीन दिसते? येस हो मॅम. मॅम दिसते. तर एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. ठीक आहे. जर मी 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. है ना? आता आपण जेव्हा ही गणितं सोडवतो तेव्हा आपण एक गोष्ट करतो की आपल्याला ज्या दोन गोष्टी शोधायच्या त्या कोणत्या त्या आपण बघतो आणि त्याच्यातली एक एक्स आणि दुसरी वाय असं आपण मानतो. आणि 2 अटी दिलेल्या असतात, त्या 2 अटींवरून 2 समीकरण. आधी एक्स आणि वाय काय घ्यायचं ते कळलं पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही एक्स आणि वाय काय घेऊ शकता? आपल्याला काढायला सांगितलंय की तो अपूर्णांक काढा. मग एक्स आणि वाय काय घ्यायचं? कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या आपण एक्स आणि वाय घेऊ अंश आणि शकतो? छेद. मॅम अंश आणि बरोबर. छेद. अंश कारण आपण घेऊ शकतो आणि कारण छेद वाय आपल्याला घेऊ शकतो. कारण आपल्याला अपूर्णांक काढायला जरी सांगितलं तरी अपूर्णांक बनतो अंश आणि छेदाने. ठीक आहे. त्यामुळे आपण अंश आणि छेद या दोघांना आपण एक्स आणि वाय असं आपण असाइन करू. ठीक आहे. तर आपण काय करणार आहोत की हा जो अंश आहे अंश तो आपण एक्स मानू आणि अपूर्णांकाचा छेद आपण वाय मानायचं. ठीक आहे. आता एक्स आणि वाय ची आपण किंमत शोधली की एक्स छेद वाय आपला अपूर्णांक असणार. ठीक आहे. ते नंतरची गोष्ट. आधी आपण अटी दिलेल्या असणार 2. त्या अटींवरून आपण 2 समीकरण आता तयार करायची आहेत. अटी कोणत्या आहेत ते कळलं पाहिजे. अटी कोणत्या दिलेल्या आहेत? पहिली अट जी दिलेली आहे ती कशी दिलेली आहे की एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा. आता अपूर्णांकाचा छेद हा कसा आहे? अपूर्णांकाचा छेद हा कसा आहे? अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. ज्यांच्याकडे पाणी म्यूट करा. टीचर टीचर तिसरं डबल सांगता का? बोला. तिसरं डबल सांगता? तिसरं गणित समजलं नाही. तिसरं गणित का? आपलं काय होतं? तर काय होतं, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट. मग याच्यामध्ये आपण दोघांची वय एक्स आणि वाय मानली होती. म्हणजे आपण मुलाचं वय एक्स मानलं होतं किंवा वडिलांचं वय आपण एक्स मानू आणि मुलाचं वय काय मानलेलं आपण
वाय मानलेलं, वाय. बरोबर. हा. आपण वडिलांचे वय एक्स वर्ष मानू, आत्ताचे वय एक्स. मुलाचे जे वय आहे ते मुलाचे वय आपण वाय वर्ष मानू. है ना? तर आता 2 अटी कोणत्या दिल्यात? 2 अटी अशा दिलेल्या आहेत. पहिली अट अशी दिली की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. तर मिळवलं म्हणजे बेरीजच मिळणार. पण काय कोणाची बेरीज करायची? तर वडिलांच्या वयामध्ये, म्हणजे वडिलांचं वय आणि मुलाचं वय नाही. बघा, वडिलांचं वय आपण काय म्हणलेलं आहे? वडिलांचं वय, वडिलांचं वय काय म्हणलेलं आहे? एक्स. आणि एक्स मध्ये कोणाकडे आवाज आहे? त्यांनी म्यूट करा प्लीज. वडिलांचं वय म्यूट करा. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय वाय आहे पण वायची दुप्पट, कोणत्याही संख्येची दुप्पट म्हणजे त्याला 2 ने गुणायचं, म्हणजे वायला 2 ने गुणलं की वायची दुप्पट मिळते. कारण वाय हे मुलाचं वय आहे, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे वायची दुप्पट. वायची दुप्पट म्हणजे 2 वाय, तिप्पट म्हटलं तर 3 वाय, असं कळलं. मग वायची या वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2 वाय मिळवलं तर जी बेरीज येते ती किती येते? 70 येते. हे तुमचं पहिलं समीकरण. कळलं का? आणि दुसरं जे आहे, दुसरी अट काय आहे की मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 95 येते. म्हणजे आता मुलाचं वय घ्यायचंय आणि त्या मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवायची. मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय किती आहे? आपण मानलंय मुलाचं वय वाय, त्याच्यामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे किती येणार? नाही, एक्स म्हणजे वडिलांचं वय आहे. एक्स म्हणजे वडिलांचं वय. त्यांनी असं नाही म्हटलं मुलाचं वय आणि वडिलांचं वय. मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांच्या वयाची दुप्पट काढायची. एक्स ची दुप्पट किती येते? 2x. एक्स ची दुप्पट 2x. जसं पहिल्या अटीमध्ये पण तसंच होतं. पहिल्या अटीमध्ये फक्त कसं होतं की वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट घेतली होती. आता मुलाचं वय आणि वडिलांच्या वयाची दुप्पट यांची बेरीज जी आहे ती 95 आहे. कळते का? पण फक्त इथे काय करायचं, हे 2x आधी लिहायचे, मग y बरोबर 95. हे दुसरं समीकरण, हे पहिलं समीकरण. ठीक आहे. फक्त इथे 2x इकडे पहिलं x पद पाहिजे. दोन्ही पद डावीकडेच आहेत, फक्त त्याचा क्रम चुकलेला आहे म्हणून मग 2x आधी आणि y नंतर लिहायचं असतो. कारण आपलं समीकरण लिहिण्याची पद्धत पहिली x आणि नंतर yचं पद, दोन्ही डावीकडेच आहेत त्यामुळे चिन्ह वगैरे बदलायची नाही, ते तशीच राहणार. बरोबर चिन्हाच्या डावीकडेच आहेत दोन्ही पण पद. कळते की नाही? आणि हे सोडवायचं. समजलं. बर. आता आपलं काय आहे की आपण अंश जो आहे अपूर्णांकाचा तो आपण काय म्हणला? एक्स मानला है ना. पुढचं आणि अपूर्णांकाचा जो छेद आहे तो काय मानला आपण? वाय मानू. आता अटी नीट वाचायच्या आणि त्याप्रमाणे समीकरण तयार करायचं. आता चौथ्या गणितामध्ये अट काय दिली? पहिली अट, आपल्याला अपूर्णांक शोधायचा म्हणजे अंश आणि छेद शोधायचा. मग आपण अंश एक्स मानला, छेद वाय मानला. पहिली अट काय आहे की अपूर्णांकाचा, एका अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याच्या
दुपटीपेक्षा 4 ने मोठा. अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा कोण? छेद. छेद हा कसं दिलंय बघा की छेद हा कसा आहे? अंशाच्या दुपटीपेक्षा, फक्त दुप्पट नाही तर अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. कोण मोठा आहे? छेद. छेद हा म्हटलं की तिथे बरोबरचे चिन्ह. छेद काय म्हणलं आपण? छेद काय म्हणलंय? वाय. छेद वाय. मग इथे काय आहे? छेद वाय आहे. ठीक आहे. हा म्हणजे बरोबरचे चिन्ह. म्हणजे छेद कसा आहे? तर अंशाच्या, अंश काय आहे? अंश काय आहे तुमचा? एक्स आहे. अंशाच्या दुपटीपेक्षा, आता अंशाची दुप्पट अंश एक्स आहे, त्याची दुप्पट काय? अंशाची दुप्पट 2x. या दुपटीपेक्षा 4 ने मोठा. मोठा म्हटलं म्हणजे आणखी अधिक होणार. मोठा लहान असेल तर कमी होणार किंवा कमी असेल तर वजाबाकी होते, पण मोठा म्हटलं तर अधिक 4 येणार. कळलं? म्हणजे हा जो छेद आहे हा दुपटीपेक्षा 4 ने मोठा. बघा छेद इथे आहे. हा छेद आहे. छेद हा एक्स अंश आहे, त्याची दुप्पट आहे. 4 ने अधिक म्हणजे मोठा आहे. 4 ने मोठा म्हणजे अधिक चिन्ह. कळलं? असं समीकरण बनतं. येस मॅम. छेद म्हणजे वाय. वाय हा दुपटीपेक्षा म्हणजे एक्सच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा. हा छेद वाय. आता याला फक्त आपल्याला आपल्या नेहमीच्या स्वरूपात आणायचंय. नेहमीच्या स्वरूपात आणण्यासाठी एक्स आणि वाय ची पद डावीकडे पाहिजे. मग बरोबर आहे का आपलं समीकरण? की थोडं आपल्याला इकडे तिकडे करावे लागतील पद? जागेवर आहेत का सगळे? एक्सचं पद, वायचं पद, स्थिर संख्या. कोणाची जागा चुकले? 2x. 4 2x. 4 बरोबर आहे उजवीकडे. 4 उजवीकडेच पाहिजे. वाय बरोबर आहे डावीकडे. वाय एक्स आणि वायचं पद आपलं डावीकडे पाहिजे आणि स्थिर संख्या उजवीकडे. बघा हे बरोबरचे चिन्ह आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडे एक्स आणि वाय ची पद पाहिजे, पण एक्सचं पद जे आहे ते उजवीकडे गेले. मग फक्त ते 2x जो आहे तो आपल्याला डावीकडे आणावा लागेल. मग तो धन 2x आहे, तो डावीकडे उजवीकडून डावीकडे आल्यावर वजा 2x होईल. हे अधिक वाय ऑलरेडी तुमचे डावीकडेच आहेत. फक्त तो वायचं पद नंतर लिहायची पद्धत आहे, म्हणून मग आधी एक्सचं पद लिहिते. पण एक्सचं पद जे 2x आहे ते इकडे आल्यावर वजा 2x होणार. वाय अधिकच आहे, तो इथेच होता आधीच. बरोबर. इथे काय राहणार? 4. कळलं का समीकरण? हा इकडे आणायचा फक्त 2x. बाकी वाय तर ऑलरेडी तो डावीकडेच आहे. ठीक आहे. येस मॅम. त्यानंतर दुसरी जी अट आहे ती कोणती अट आहे? जर दुसरी अट, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. बघा काय दिलंय. जर अंश आणि छेद दोन्ही मी जर 6 ने कमी केले तर जो छेद येणार आहे नंतर 6 ने कमी केल्यानंतर जो छेद येणार आहे, आधीचा नाही, आधीचा छेद आता वेगळा असणार कारण आपण अंश आणि छेद 6 ने कमी करतोय. याचा अर्थ आता जो छेद असणार तो वेगळा असणार आधीच्या छेदापेक्षा. बरोबर ना?
आधी आपला अंश छेद काय होतं? आधी आपला अंश x होता आणि छेद y होता. अंश x आणि छेद y होता. पण आता हे दोन्ही पण काय करायचे आहेत? त्यांनी सांगितलं 6 ने कमी करायचे. अंश आणि छेद काय केले आपण? 6 ने कमी केले. कमी. तर आता अंश छेद बदलणार. आता जो अंश आहे, नवीन जो अंश आहे तो काय बनेल? आताचा अंश x वजा 6. आधीचा अंश x आहे. हा, x वजा 6, कारण आधीचा x आहे म्हणून ते 6 ने कमी केला, म्हणजे 6 त्याच्यातून वजा केले. जसं आता समजा 12 असेल अंश आणि तो 6 ने कमी केला, म्हणजे 12 वजा 6 करावं लागेल. म्हणजे 6 ने कमी केला म्हणजे 6 वजा केले. अंश आहे ते मला माहित नाही, पण 6 ने कमी करणार म्हणजे आपण वजा 6 करायचं. आणि आपलं छेद काय बनेल? y वजा 6. y वजा 6. ठीक आहे. आता हे आपले नवीन अंश आणि छेद आहेत, तर यांच्याबद्दल पण काहीतरी आपल्याला दिले की दोन्ही जर मी 6 ने कमी केले तर काय दिलंय की जो छेद येणार आहे तो छेद हा, परत हा असा शब्द आहे, छेद हा अंशाच्या 12 पट होतो. छेद हा कसा होतो? जो नवीन छेद आहे, छेद हा अंशाच्या 12 पट होतो. आता छेद काय आहे नवीन? तुमचा छेद काय आहे नवीन? y वजा 6. y वजा 6. y वजा 6. हा म्हणजे बरोबरचं चिन्ह. हा म्हणजे बरोबरचं चिन्ह. आणि याची 12 पट. पट म्हटलं की त्याने गुणायचं असतं. जसं दुप्पट म्हटलं की 2 ने गुणायचं, तिप्पट म्हटलं की 3 ने गुणायचं, 4 पट म्हटलं की 4 ने. तसं 12 पट म्हणजे अंशाला कितीने गुणणार? 12. अंशाला 12 ने. मॅम, अंश 12 बघा ने? x वजा 6 आहे. अंश आपला x वजा 6 आहे आताचा, त्याला मी 12 ने गुणणार. आता इथे 12 गुणिलेच असतात, त्यामुळे चिन्ह मी देत नाही, फक्त 12 लिहितो. ठीक आहे. असं आपलं समीकरण बनणार आहे. म्हणजे नवीन जो छेद तयार झाला हा अंशाच्या 12 पट, म्हणजे 12 ने गुणायचा अंशावर. आता हे थोडं मला सोडवावं लागेल, मला पाहिजे त्या काय करायचं? इथे आधी सोडवायचं. या 12 ने या दोघांना पण गुणायचं. कंसामध्ये जे आहे 12 ने x ला पण गुणायचं, 12 ने 6 ला पण गुणायचं. काय येईल? 12x वजा 96. बारा 60 किती? 96. मॅम 96. 96 कसे? 12 गुणिले 6 72. 72. 72. 72. मॅम 72. 72. आता इथे बघा, एकूण 4 पद आहेत. त्याच्यामध्ये हा वजा 6 स्थिर संख्या आहे, म्हणजे त्याच्याबरोबर चलन आहे. तो कुठे पाहिजे? वजा 6. हा वजा 6 कुठे पाहिजे? याला इकडे न्या. उजवीकडे. आणि हा 12x इकडे येणार डावीकडे. ठीक आहे. हा अधिक आहे, तो डावीकडे आल्यावर वजा 12x. हे y इथेच राहणार आहे, ते अधिक y. हा वजा इकडे ऋण 72 आहे, ते ऋण लिहायचे, कारण ह्याची जागा नाही बदलत आहे. उजवीकडे आहे तर उजवीकडेच राहणार, फक्त हे ऋण 6 डावीकडे आहेत. कळते का मी काय बोलते? आता हे सारखं सारखं नाही समजावणार, तुम्ही हा मॅम, समजून घ्या कळतंय. कुठे कोणाला काय नाही. हा. तर हे वजा 12x अधिक y बरोबर वजा 72 आणि अधिक 6 येणार. म्हणजे तुमचं समीकरण इथे वजा 12x अधिक y
बरोबर आहे. आता हे पहिल्या ह्यांची सगळ्यांची चिन्ह पाहिजे तर तुम्ही बदलू शकतात, कारण तुमचे इथे पण पद ऋण आलंय, इथे पण ऋण आलंय, तर पाहिजे तर तुम्ही सगळ्यांची चिन्ह बदलून, हा बघा हा ऋणाचा धन होईल, 12x आहे तो धन x, धन तो फक्त आणि ऋण 7 धन असं बनवू. कळलं? येस मॅम. हे दोन समीकरण, हे बघा हे पहिलं समीकरण आहे, वजा 2x अधिक y बरोबर 4, आणि इथे 12x वजा y बरोबर 66. इथे बघा वायचा सहगुणक सारखा आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता. इथे सहगुणक सारखा करायची पण गरज नाही. काय करायची समीकरणांची, वाय जाऊ शकतो, बेरीज. वाय जाण्यासाठी आपण बेरीज करणार, कारण चिन्ह वेगवेगळे येतात आधीच, त्यामुळे हे जाणार. वजा 2x आणि अधिक 12x किती होतात? 10x. 10x बरोबर. हे 4 आणि 66 हे धन आहे दोन्ही पण. किती येणार? अधिक 66 अधिक 4 अधिक 66 किती? बेरीज होणार की वजाबाकी? 70. बेरीज. 70. हा x येते, 10 तिकडे जाऊन भागिले होणार. 10 1 10 10 7 70, म्हणजे x किती आलं? x आलं 7. तर x बरोबर 7 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे वजा 2x अधिक y बरोबर 4. x ची किंमत 7 आहे, वजा 2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. x च्या जागेवर 7 टाकलं मी. आता वजा 2 गुणिले 7 किती होतात? वजा 2 आणि 7 चा गुणाकार किती? 14. 14. 14. धन की ऋण? प्लस. गुणाकाराचा नियम वापरायचा, इथे बेरीज नाहीये. गुणाकारामध्ये चिन्ह कसं द्यायचं असतं? हा, गुणाकारामध्ये चिन्ह कसं द्यायचं? तर गुणाकारामध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह नाही, गुणाकारामध्ये ऋण धन, हा ऋण आहे, 7 धन आहे, दोघांचे चिन्ह ऋण बनतं. अधिक y बरोबर 4. आता हे वजा 14 तिकडे न्या, y इथेच राहणार, वजा 14 तिकडे जाऊन अधिक 14, म्हणजे y बरोबर 18 येणार. आपला अंश जो आहे तो 7 आला, आणि जो छेद आहे तो 18 आला, म्हणजे आपला अपूर्णांक काय मिळणार आपल्याला? 7/18. आता पहिली अट, फक्त एक अट कोणती पूर्ण होते का बघायची आपल्या उत्तराने. आपली पहिली अट काय होती? की पहिली अट अशी होती की छेद जो आहे हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे का बघ? छेद, हो मॅम. छेद अंशाच्या, हा छेद आहे 18, हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे का? अंशाची दुप्पट किती येते? 7 ची दुप्पट किती? 14, आणि त्याच्यापेक्षा 4 ने मोठा आहे. बरोबर, कळलं? एक अट पूर्ण झाली तरी दुसरी पण पूर्ण होणार, दुसरी चेक करायची गरज नाही. हा आपला अपूर्णांक. काय केलं? आधी आपण अपूर्णांक घेतले, पहिली अट घेतली आपण. पहिल्या अटीमध्ये छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा, म्हणून छेद y आहे तो अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा. मग मी हे समीकरण आपलं जे स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये आणलं, आणि मग आपल्याला अशी अट दिली आहे की दोन्ही जर 6 ने कमी केले
तर नवीन अंश जो आहे तो x वजा 6 येणार आणि छेद जो आहे तो y वजा 6 येणार. आणि मग जर दोन्ही पण 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 आहे, तो अंश x वजा 6च्या 12 पट. पण समीकरण सोडवलं आणि मग दुसरं समीकरण तयार केलं. पहिला आणि दुसऱ्या समीकरणाची बेरीज केली. x मला 7 मिळाला आणि मग ती किंमत मी एकाच पहिल्या समीकरणात टाकली आणि y 18 मिळाला आणि मग मला अपूर्णांक मिळाला. कळलं? येस मॅम. हो मॅम. येस हो मॅम. येस मॅम. बर, सगळ्यांना कळलंय ना नक्की? हा मॅम कळलंय. तुझं कळालं. येस मॅम कळालं. बर, ठीक. आता पुढे 5वं गणित घ्यायचं. येस टीचर, कारण हे मी सॉल्व्ह केलं ना तर थोडं मला हार्ड वाटलं. हा का, कोणतं? चौथं? नो टीचर, 5वं. अच्छा, 5वं. बर, आता इथे काय दिलंय? 5वं गणित. 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. तर ए प्रकारच्या पेट्या आहेत आणि बी प्रकारच्या पेट्या. आणि जो ट्रक आहे त्या ट्रकची जी क्षमता आहे ती 10 टनांची आहे. टन 10 टन. टन हे एक एकक आहे. जसं आपण ग्रॅम, किलोग्रॅम, मिलीग्रॅम. मिलीग्रॅम हे एकदम म्हणजे आज जसं सोनं आहे तर सोनं आपण मिलीग्रॅम मध्ये मोजतो. त्याच्यापेक्षा जास्त वजनाचे आपण ग्रॅम, मग किलोग्रॅम, म्हणजे मोठे मोठे आणखी जास्ती वजनाच्या गोष्टी असतात त्या क्विंटल मध्ये पण मोजतो. क्विंटल म्हणजे 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम असतं आणि 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम असतं. मग असं 10 टन म्हणजे किती किलोग्रॅम होतात? 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. किती किलोग्रॅम होते? 10,000. 10,000 किलोग्रॅम मध्ये जर आपल्याला मोजायचं झालं तर 10,000 किलोग्रॅम होणार. ठीक आहे. आता ज्या पेट्या असणार आहेत त्या पेट्या ज्या आहेत त्यांचं जर वजन बघायला गेलं, ए प्रकारची एक पेटी आहे, बी प्रकारची एक पेटी आहे. मग त्या पेट्यांचं जर वजन बघायला गेलं तर ते किलोग्रॅम मध्येच आपण मोजणार, ते टन मध्ये नाही मोजणार, कारण त्या किलोग्रॅम मध्ये भरणार. कारण 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम असतात. तर कसं आहे की 10,000 किलोग्रॅम त्या ट्रकची काय आहे, कॅपॅसिटी आहे. म्हणजे 10 टन एवढं, 10,000 किलोग्रॅम एवढं वजन ती पेलू शकते. तो जो ट्रक आहे तो मालवाहू ट्रक. तर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या आपण भरल्या त्या ट्रक मध्ये, तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्या टाकल्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या टाकल्या. आता एचं वजन एका पेटीचं मला किती आहे ते माहित नाही. बीचं पण एका पेटीचं वजन किती आहे ते मला माहित, तेच काढायचं आपल्याला. प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन काढायचं. ए प्रकारच्या 150 पेट्या टाकल्या तर बी प्रकारच्या पेट्याच त्याच्यात राहू शकतात आणि मग ते ट्रकची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती पूर्ण होते. कळते का? येस मॅम. आणि दुसरी एक दिले की ए प्रकारच्या जर 260 पेट्या टाकल्या तर 10 टनांची क्षमता पूर्ण होण्यासाठी बी प्रकारच्या फक्त 40 पेट्या मला टाकाव्या लागतील. कारण ए प्रकारच्या 260 पेट्या टाकल्यानंतर बी प्रकारच्या फक्त 40 पेट्या ठेवल्या की 10 टनांची क्षमता पूर्ण होते. तर प्रत्येक पेटीचं वजन किती? आता पेटीचं इथे प्रॉब्लेम काय होणार आहे माहितीये का, हे टन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, पण आपण टन मध्ये नाही घ्यायचंय. हे जे पेटीचं वजन मी घेणार आहे ना प्रत्येक पेटीचं, ते किलोग्रॅम मध्ये घ्यायचं. कारण पेटीचं वजन किलोग्रॅम मध्ये असणार, कारण त्या काय टन, एक पेटी काय टन मध्ये नाही भरणार आहे, ती किलोग्रॅम मध्ये असणार तिचं काहीतरी वजन. कळते का? कारण खूप साऱ्या पेट्या भरल्यात, 150 पेट्या, 100 पेट्या म्हटल्यानंतर एका पेटीचं जे वजन आहे ते किलोग्रॅम मध्ये आहे.
तुम्हाला टोटलचे 10 टन जरी दिले तरी तुम्ही पेटीचं वजन घेताना ते कशामध्ये घ्यायचंय, कोणत्या एककामध्ये घ्यायचंय? किलोग्राम मध्ये. किलोग्राम मध्ये. समजा ए प्रकारच्या पेटीचे वजन, ए प्रकारच्या पेटीचे वजन, एका पेटीचे ए प्रकारच्या एका पेटीचे वजन, एका पेटीचे वजन आपण काय म्हणूया? x किलोग्राम मानू. आणि बी प्रकारच्या एका पेटीचे वाय किलोग्राम मॅम. तर आता 10 टन दिलंय ना, तर आपण काय करणार माहिती, या 10 टनचं किलोग्राम मध्ये रूपांतर करणार. कारण पेट्यांचं वजन जर किलोग्राम आहे तर एकूण त्यांची जर मिळून वजन केलं तर ते किलोग्राम मध्येच आपण घेणार. एका बाजूला किलोग्राम आणि दुसरीकडे टन असं एकक नाही वापरायचं. दोन्हीकडे जर एका बाजूला किलोग्राम वापरताय तर दुसऱ्या बाजूला पण काय वापरायचंय? तुम्ही असं समीकरण नाही तयार करू शकत. पहिली अट काय दिली की ए प्रकारच्या 150 पेट्या. मग आता 150 ए प्रकारच्या पेट्या आहेत तर 150 पेट्यांचं एकूण वजन किती होईल? एका पेटीचं वजन x किलोग्राम आहे. मग 150 पेट्यांचं वजन किती होईल? एक पेटीचं वजन जर x किलोग्राम आहे, ए प्रकारची एक पेटी जी आहे तिचं वजन 150 किलोग्राम आहे. मग अशा 150 पेट्यांचं एकूण वजन किती होणार? मॅम 150 x. 150 बरोबर, 150 x. 150 x हे ए प्रकारच्या पेट्यांचं वजन आहे किलोग्राम मध्ये. आणि दुसरा बी प्रकारच्या किती घेतल्या आपण? बी प्रकारच्या 100 पेट्या. बी प्रकारच्या 100 पेट्यांचं वजन किती होत आहे? 100 वाय मॅम. वाय. 100 आणि ह्या दोन्ही मॅम जेव्हा 100 वाय. आपण टाकू त्या, या दोन्ही प्रकारच्या पेट्या आपण जेव्हा टाकू तेव्हा त्याचं एकूण वजन किती होत आहे? ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्यांचं 250 एकूण वजन XY. मिळून किती होतंय? मॅम 250 XY. नाही, असं नाही करायचं, असं नाही करायचं. नाही, एकूण जेव्हा मी भरते तेव्हा त्या ट्रकची कॅपॅसिटी पूर्ण होते. याचा अर्थ त्या पेट्यांचं एकूण वजन किती झालं? पेट्यांचं एकूण वजन किती झालं? 10,000. 10,000 कारण त्या कॅपॅसिटी पूर्ण होते, याचा अर्थ 10,000 टन पूर्ण झालं. त्याच्यावरती तो ट्रक नाही घेऊ शकत काही वजन. एवढ्या पेट्या टाकल्यानंतर एकूण वजन एवढं झालं 10,000 किलोग्राम. म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्या टाकल्या, बी प्रकारच्या 100 पेट्या टाकल्यानंतर टोटल जे वजन झालं दोन्ही प्रकारच्या पेट्यांचं ते 10 टन झालं. म्हणजे किलोग्राम मध्ये आपण लिहिणार आहोत ते 10,000 असणार. कळलं? हो मॅम. तर याला आपण 150 किती भाग लावू शकतो? 50 ने भाग लावून बघूया, कारण सगळ्या 50 ने भाग जाणाऱ्या संख्या दिसत नाही. म्हणजे सोपं समीकरण बनेल. 6x. आणखी जर जात असेल तर आणखी पण लावू. 5 एके 5, 5 3 15, 5 2 10, 0 0 गेला, 5 2 10 आणि हे 0. असं समीकरण बनेल. इथे खूप मोठ्या मोठ्या संख्या, पण मग भाग लावायचा. 50 ने भाग लावला, 3 इथे काय राहिला? 3x अधिक 2y. 2y बरोबर 200. y बरोबर 200. हे तुमचं सोपं एक पहिलं समीकरण आलं. ठीक आहे, हे पहिली अट झाली. दुसरी अट पण सेम. काय आहे? ए प्रकारच्या किती पेट्या? 260. 260 ए प्रकारच्या पेट्या.
म्हणजे 260 पेट्यांचं एकूण वजन किती झालं? 260. एका पेटीचं वजन x आहे, मग 260 पेट्यांचं मॅम 260 x. एक्स. हा, मग समीकरण सांगा कसं बनेल दुसरं? 260 x अधिक 40y बरोबर 10. 260x दुसऱ्या अटीनुसार. हे आपण लिहतच नाही, हे लिहायचं दुसऱ्या अटीनुसार. 260x अधिक 40y बरोबर 10,000. ठीक आहे. आता याला कितीने भाग जाऊ शकतो? 20 ने जाईल, 20 ने जाऊ शकतो. 20 ने जाऊ, येस मॅम. सगळ्याला 20 ने जाईल. ह्याच्यावरला पण 20 ने जात. बघा 0 0 घालवा. 2 ने 26 ला भाग जातो, इथे 13 आहे ना. 13. 0 गेलं, इथे 0 0 गेलं, 5 2. 10. आणि म्हणजे कसं समीकरण बनेल? 13x अधिक 2y 13x अधिक 2y बरोबर 500. दुसरं समीकरण. पहिलं समीकरण काय मिळालेलं आपल्याला? 3x अधिक 2. तेरा एक्स अधिक 2y बरोबर 500. बघा इथे वायचा सहगुणक सारखा आहे, 2y 2y. हे समीकरण मी ना, जे मोठं समीकरण दिसते ते वरती लिहा पाहिजे तर, म्हणजे आणखी तुम्हाला सोपं होतं. 13x अधिक 2y बरोबर 500 आधी लिहितो. 3x अधिक 2y बरोबर 200 मीटर. दुसरा आधी लिहितो, पहिलं. आता हे घालवण्यासाठी वाय जाण्यासाठी, कारण वायचा सहगुणक सारखा आहे, पण वाय जाण्यासाठी समीकरणांची काय करायची? वजाबाकी. वजाबाकी करायची. कारण चिन्ह सारखी आहेत, असे जाणार नाही. ते जाण्यासाठी तुम्हाला त्याचं चिन्ह बदलावं लागेल. आता इथे 2y 2y दोन्हीचे चिन्ह धन धन आहे, ते असे जाणार नाही. एकाचे चिन्ह बदलावं लागेल, आणि चिन्ह बदलण्यासाठी आपण समीकरणांची वजाबाकी करतो. वजाबाकी झाल्यावर इथली सगळी चिन्ह खालची बदलतात. बरोबर आहे? हे धन 2y आणि ऋण 2y जाणार. हे 13x आणि हे अधिक 13x आणि हे वजा 3x, कारण चिन्ह बदललं. तेरा एक्स अधिक 3x, सॉरी, अधिक 13x वजा 3x किती होणार? अधिक 13 वजा 3 अधिक 13 अधिक 13x आणि वजा 3x किती होणार? 10x. वजाबाकी होणार. आता चिन्ह बदललं. y हे ऋण 2y हे जाणार. इकडे किती येणार? 300. एक्स इथेच ठेवायचं, 10 इकडे जाऊन गेले. म्हणजे एक्स किती आलं? 30 आलं. आता ही एक्स बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 आहे 3x अधिक 2y बरोबर 200. x ची किंमत 30 आहे, ती किंमत इथे ठेवायची. 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200. 3 गुणिले 30 किती? 90. अधिक 2y बरोबर 200. 90 तिकडे न्या, तिकडे गेल्यावर वजा होणार. 200 वजा 90.
2y बरोबर 200 वजा 90 किती? 110. 110. y इथेच राहणार 110 भागिले 2. 110 ला 2 ने भागलं की येस मॅम. y किती येणार? 55. y किती? 55. 55. मॅम 55. बरोबर. म्हणजे x आणि y, x काय आपण अज्युम केलेला, x काय मानलेला आपण? प्रकारच्या पेटीचं वजन. A पैकी. ए प्रकारच्या पेटीचं वजन मॅम. वजन किती आहे? 30 किलोग्रॅम. आणि बी प्रकारच्या एका पेटीचे वजन किती आहे? 55 किलोग्राम. 55 किलोग्राम. 55 किलोग्रॅम. फक्त एक व्हेरिफिकेशन करायचं, आपलं पडताळणी करायची आपल्या उत्तराची. पहिली अट घेऊन पडताळणी करा. पहिली अट काय आहे? 150 ए प्रकारच्या 150 पेट्या 30 किलोग्राम आहे. मग 150 पेट्यांचं वजन म्हणजे 150 गुणिले 30 होणार. बरोबर? बरोबर की नाही? पहिली अट काय आहे आपली? पहिली अट काय आहे की ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या की ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. मग ए प्रकारच्या 150 पेट्यांचं वजन, एका पेटीचं वजन किती आहे? ए प्रकारच्या एका पेटीचं वजन ए प्रकारच्या एका पेटीचं वजन किती आहे? 30 किलोग्राम. मग 150, आपली पहिली अट काय आहे की ए प्रकारच्या 150 पेट्या ठेवल्या त्याच्यात. मग एकूण ए प्रकारच्या पेट्यांचं एकूण वजन कसं काढायचं? 150 गुणिले एका पेटीचं वजन आणि अधिक बी प्रकारच्या किती पेट्या? 100 आणि त्याच्यात एका पेटीचं वजन 55 आहे. असं मिळून तुमचे 10,000 होतात का बघा किलोग्रॅम. आता हे झाले 4,500 आणि हे झाले 5,500. झाले का 10,000 किलोग्रॅम? म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्या, बी प्रकारच्या 100 पेट्या, म्हणजे बरोबर 10 टन पूर्ण होत. ठीक आहे? कळलं? कळलं का? यस टीचर कळालं. समजलं की नाही? काय केलं आपण बघा, काय केलं आपण? आधी आपण ए प्रकारच्या पेट्यांचं वजन x मानलं आणि बी प्रकारच्या पेट्यांचं वजन y किलोग्रॅम. मी इथे फक्त, तुम्ही कुठे कन्फ्युज होणार माहिती का? 10 घेणार, तू मुलं इथे 10 घेणार, बरोबर 10. तर हे चुकीचं आहे. 10 नाही घेऊ शकत आपण, कारण आपण पेट्यांचं वजन टन मध्ये नाही आपण जे अज्युम करणार आहे ना पेट्यांचं वजन, ते किलोग्राम मध्ये अज्युम करणार आहे. मग हे वजन जर किलोग्राम मध्ये आहे डावीकडे, तर उजवीकडचं पण वजन किलोग्राम मध्येच पाहिजे. एकीकडे किलोग्राम आणि एकीकडे टन. खूप मुलं काय करतात माहिती का? इथे बरोबर हे बरोबर लिहितात 150 x अधिक 100 y, पण हे 10 टनचं किलोग्राम मध्ये नाही करत. पण ते किलोग्राम मध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण डावीकडे आपल्याला किलोग्राम मध्ये घेतोय वजन, किलोग्राम मध्ये पाहिजे. कळलं? हो मॅम. हो मॅम कळलं. त्यानंतर आपण 50 ने भाग लावला आणि मी एक सोपं समीकरण मला मिळालं 3x अधिक 2y बरोबर 200 पहिल्या अटीनुसार. दुसऱ्या अटीनुसार सेम तसंच आहे. ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या 40 पेट्या मिळून त्या ट्रकची क्षमता पूर्ण होते, म्हणजे 10,000 टन पूर्ण होतं. 260x अधिक 40y बरोबर 10,000 इथे. आणि मला आणखी एक समीकरण मिळालं 13x अधिक 2y बरोबर 500. हे मी एकाखाली एक मांडले. मोठं दिसते ते समीकरण वरती लिहिलं आणि जे लहान दिसते संख्या ते खाली लिहिलं. आणि आता या दोघांची वजाबाकी केली, कारण वायचा सहगुणक सारखा आहे, पण सहगुणक सारखा जरी असला
तरी चिन्ह वेगवेगळी नाहीयेत. मग ते चिन्ह बदलण्यासाठी मी समीकरणांची वजाबाकी केली आणि मग x मला 30 मिळालं. 30 किंमत पहिल्या समीकरणात टाकली आणि y मला 55 मिळालं. म्हणजे ए प्रकारच्या एका पेटीचं वजन 30 आणि बी प्रकारच्या एका पेटीचं वजन 55. हे 6वं गणित थोडासा वेळ लागेल समजायला, आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. कळलं? स्टार वाला आहे, सोपं आहे पण तरी ओके पण मॅम. आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. हे गणित सोडवा न बघता, ठीक आहे? चालेल मॅम. हा मॅम, सोडवू. येस ठीक आहे. टीचर. टीचर आणि होमवर्क सेंड करायला अजून काही ऑप्शन भेटलं का? हा, ते मी विचारते एकदा, प्रेरणा मॅमना विचारते. ठीक आहे, होमवर्क आपण कुठे सेंड करू शकतो. ठीक आहे, ओके मॅम. गुड नाईट, ओके मॅम. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. गुड बाय, थँक्यू मॅम. वेलकम, बाय टीचर. गुड नाईट. थँक्यू सो मच. बाय बाय, गुड नाईट, वेलकम.